साहिल असणार है। फिर एक बार मैं सभी दर्शकों का और खिलाड़ियों का तहे दिल से स्वागत करता हूँ। साहिल अब पहले गेंद का सामना करेंगे। ये देखिए बहुत ही अच्छी गेंद है, कोई भी मौका नहीं दिया। ये गेंद देखेंगे थोड़ी सी उछाल खाकर विकेट कीपर के दास्तान में, विकेट कीपर का दास्ताना देखेंगे तो बहुत ही बेहतरीन दास्ताना है। और डॉट गेंद रहेगी। ये पावर प्ले है शंकर दादा स्पोर्ट्स क्लब। शंकर दादा स्पोर्ट्स क्लब अपना जो एक्स्ट्रा खिलाड़ी है वो हमारे पास भेजे। ये देखिए दूसरी गेंद 10-11 कदमों का इस्तेमाल करते हुए, ये देखिए जरूर हवा में गेंद है, वहां तो फील्डर मौजूद नहीं है, सीधी गेंद ट्रैवल होती हुई और ये गेंद जरूर अच्छी तरह से अच्छी फील्डिंग करते हुए, लेकिन यहाँ पर इस गेंद पर कुल मिलाकर 2 रन अपना खाता खोलते हुए ये साहिल है स्ट्राइक एंड पर और नॉन स्ट्राइक एंड पर मच्छिंद्र है। त्रिमूर्ति करुली की तरफ से ये बहुत ही जाने माने मशहूर खिलाड़ी है। बॉलर नेम प्लीज, बॉलर नेम प्लीज। रणजीत यहां पर सलगर संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे। मळणगाव सागर जाधव यांच्याजवळ आपण संपर्क साधायचा आहे। त्यानंतर मात्र हा छान फटका, चेंडू मात्र सीमा पार, दर्जेदार अप्रतिम अशा प्रकारचा चौकार। या ठिकाणी डीजेला संधी मिळते। कमॉन डीजी। कौड़ी देखने नहीं, गेंद देखने के लिए ये बल्लेबाज आए जिन्होंने अभी अभी 2 चौके लगातार लगाए। वही वही बल्लेबाज अब बल्लेबाजी करते हुए अब ये उनको 4 के हैट्रिक का मौका तो जरूर मिलेगा और ये मौके पे चौका आया तो यहाँ पर रिकॉर्ड भी उनके नाम दर्ज हो जाएगा। वो बल्लेबाज है साहिल है अब जिन्होंने अच्छी शुरुआत की है। अब कुल मिलाकर रन संख्या 10 रन। अभी भी ये पहला ओवर यहाँ पर शुरू है। रणजीत गेंदबाजी करेंगे शंकर दादा स्पोर्ट्स क्लब के तरफ से। साहिल 10 है और रणजीत गेंदबाजी करेंगे। पुन्हा एकदा पहा रणजीत या ठिकाणी गोलंदाजी करणार आहे। पहा हॅट्रिकची संधी असणार आहे चौकारांची। साहिलच्या या चेंडूवरती अप्रतिम दर्जेदार आणि हा चेंडू सीमा पार, आर्या पार, जबरदस्त षटकार। पुन्हा एकदा आता मात्र हा चेंडू पहा बॅटची लिडिगेट घेऊन गेला होता। यष्टीरक्षकाच्या थोडासा बाजूने जातोय। या चेंडूवरती या एकेरी धाव मिळते। शेवटचा मळणगाव संघाचा कर्णधार स्टेजची संपर्क साधा। MCC मळणगाव या संघाच्या कर्णधाराने स्टेजशी संपर्क साधायचा आहे। एकूण धावसंख्या होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर। एक धडाकेबाज अशा प्रकारची सुरुवात आहे। साहिलची ज्याने 2 चौकार ठोठावलेत, 1 षटकार ठोठावलाय। रणजीत मात्र थोडासा मागडा ठरलाय। पहिल्या षटकात एकूण त्याने धावा खर्च केल्यात त्या 17। निश्चितच या ठिकाणी खतरा असणार आहे तो शंकरदादा स्पोर्ट्स क्लब या संघाला, कारण त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लबने चांगल्या प्रकारची सुरुवात केली। चांगल्या प्रकारची सुरुवात करत करत एकूण 17 धावा 6 चेंडूमध्ये जमा केल्या आहेत। ह्या 6 चेंडूमध्ये मिळालेल्या या 17 धावा फार महत्त्वाच्या असणार आहेत। त्यात साईचा महत्त्वाचा वाटा आहे। आता मात्र स्ट्राइक एंडला खेळण्याची जबाबदारी असणार आहे तो फलंदाज मच्छिंद्र आणि गोलंदाजी मात्र या ठिकाणी सोपवली जाते।
मित्रांनो, साहिल यांचा वाढदिवस आहे, साहिल धस यांचा वाढदिवस आहे. त्यांना देखील आम्ही सर्व खेळाडूंच्या वतीने, त्याचबरोबर प्रेक्षकांच्या वतीने, आयोजकांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतोय. साहिल जे आता आपण ज्यांना आपण नॉनस्ट्राइक एंड वरती पाहतो त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. षटक संपल्यानंतर त्यांना मानवंदना दिली जाईल, त्याचबरोबर शुभेच्छा मैदानातूनच दिली जाणार आहेत. साहिलजी धस तर मच्छिंद्र मात्र या ठिकाणी फलंदाजी करणार आहे. अतिशय छान चेंडू आहे, फलंदाज मात्र या ठिकाणी बीट होते, कोणत्याही प्रकारची धाव घेतली जात नाहीये, निर्धाव अशा प्रकारचा चेंडू जातोय. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू. यानंतरचा सामना संघर्ष स्पोर्ट्स क्लब सलगरे मिरज वर्सेस MCC मलनगाव या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, आपण मध्यंतराच्या दरम्यान नाणेफेकीच्या कौलाकरिता बरोबर कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. मॅच थांबवायचे, मॅच थांबवायचे, मॅच थांबवायचे. एक नवा खेळाडू मैदानात गेलाय, एक गंमत जम्मत आहे. निश्चितच ताईला मी विनंती करणार आहे, ताई इथे खेळ चालू आहे, तू घाईघाईने जर बाहेर आलीस तर बरं होईल. ताई जरा घाई कर ना आणि बाहेर जा प्लीज. थोडस मनोरंजन, कारण ही एक नैसर्गिक परिस्थिती असते आणि या नैसर्गिक परिस्थितीमध्ये ठिकाणी चांगली भूमिका बजावली, त्याचबरोबर ते कोच म्हणून देखील भूमिका बजावतात. नवा खेळाडू, नवी अशा प्रकारची या ठिकाणी ही भूमिका, अशा प्रकारचे हे साहिलजी या ठिकाणी भूमिका बजावताना आपण पाहतोय. त्यांचा आज जन्मदिवस आहे. पहिलं षटक संपलेलं आहे, दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू झालाय आणि पहिला चेंडू स्वेर चेंडू होता आणि या स्वेर धाब्याने मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती एकूण 18 अशी धावसंख्या होते. व्यत्यय येतोय ही एक जर माणूस चांगला असेल तर काय घडतं या माणसाबद्दल मला सांगावं असं वाटतंय. जर मन चांगलं असेल, मनाच्या पुस्तकाला चांगलं कबर असेल तर माणूस हा चांगला घडत असतो. परंतु जर कबर बदललं तर अशा प्रकारची एखादी गोष्ट आपल्याला मैदानात जी घडते ती आपल्याला पाहायला मिळत असते. हे सगळं समीकरण आहे आणि या समीकरणातलं जर आपण पहिला सामना पाहिला तर त्रिमूर्ती करुली या संघाने या ठिकाणी फलंदाजी करताना एकूण दुसऱ्या षटकामध्ये धावा जमा केल्यात त्या बिनबाद 18. त्यामध्ये साहिल हा जो एक जबरदस्त धडकाबाज फलंदाज आहे, त्याने एकूण 16 धावा केल्यात, 1 षटकार 2 चौकार आणि आज त्यांचा वाढदिवस देखील आहे. त्याचबरोबर ते राष्ट्रीय व्हॉलीबॉलचे कर्णधार आहेत, त्याचबरोबर कोचही आहेत. अशा प्रकारचा एक गुणवान आणि अष्टपैलू कामगिरी असणारा खेळाडू आपण या शंकरदादा स्पोर्ट्सच्या विरुद्ध बाजूने म्हणजे त्रिमूर्ती करुलीच्या बाजूने खेळताना आपण पाहतोय, जो आता नॉन स्ट्राइक एंडवर आता मात्र स्ट्राइक एंडला असणार आहे. डावखुरा फलंदाज आहे आणि त्याला मात्र गोलंदाजी केली जाणार आहे ती गोलंदाज करण कडून. करण पाहूया कशा पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी करतो. जरूर या ठिकाणी पहिला चेंडू खराब टाकला होता, मात्र त्यानंतर पाहूया दुसऱ्या चेंडूत कशा प्रकारची कामगिरी करतो. महाकली कलेक्शन एंड कडून मारा, डावखुरा गोलंदाज अतिशय सुरेख चेंडू हलकासा तटावतोय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. पहा हा गलीच्या पट्ट्यात चेंडू येतोय, गलीच्या पट्ट्यातला क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. चेंडू मात्र या ठिकाणी एकेरी धाबे करता जातोय आणि या एकेरी धाब्याने संघ पोहोचतोय एकूण दुसऱ्या षटकामध्ये बिनबाद 19 या धावसंख्येवरती. पुन्हा महाकली कलेक्शन एंडकडून मारा करण्याची जबाबदारी असणार आहे ती या करणच्या खांद्यावरती. डावखुरा फलंदाज ज्याने जबरदस्त अप्रतिम अशा प्रकारचे या ठिकाणी फलंदाजी करण्याचा इरादा करणार आहे तोच मच्छिंद्र या ठिकाणी फलंदाजी करणार आहे, ज्याने आतापर्यंत जर पाहिलं तर त्याला काही चेंडू खेळायला मिळालेत आणि त्याला आता मात्र पहा प्रथमच स्ट्राइक मिळतोय. दुसऱ्या षटकातला तो चेंडू खेळतोय. आता मात्र हा चेंडू
पंच स्वेर असल्याची खूण करतायत. स्वेर धाब्याने धावसंख्येत भर पडते. पहा करणने पहिला चेंडू स्वेर टाकला होता, त्यानंतरचा पुढचा चेंडू चांगला टाकला होता आणि त्यावरती एक धाव आली होती. त्यानंतर जो तिसरा चेंडू टाकलाय तो देखील खराब टाकला. याचाच अर्थ या षटकातला फक्त एक चेंडू झालाय आणि दुसरा चेंडू टाकण्याची त्याची जबाबदारी अतिशय या ठिकाणी पहा. आता मात्र लाईन आणि लेंथ मध्ये गोलंदाजी करतोय. पहा बरोबर कमरेच्या वरून हा चेंडू जातोय. फलंदाज हा मच्छिंद्र या ठिकाणी बेट होतोय. पहा मच्छिंद्रने जर सरळ बॅटने हा चेंडू खेळला आणि जर एकूण 2 चेंडू झालेत. एकूण चेंडू झालेत ते 2 आणि दुसऱ्या षटकात मात्र या ठिकाणी ही गोलंदाजी केली जाते ती करणकडून, शंकरदादा स्पोर्ट्स क्लब कवटे माकळकडून. अतिशय सुरेख चेंडू, सुरेख फटका, हा चेंडू सीमापार. छक्के का ये झटका है, बहुत ही पावरफुल झटका है. मच्छिंद्र ने अब साहिल जैसी बल्लेबाजी करने का इरादा किया है. अब ये देखिए अच्छी गेंद थी, उसका सम्मान करते हुए सम्मान के साथ उनको मच्छिंद्र को मिलेगा 1 ही रन और 9 का भी इशारा था हुआ. इसी के साथ अब यहाँ पर ज्यादा कोशिश करेंगे, ज्यादा प्रयास करेंगे. ये साहिल है जिनके पास ज्यादा क्षमता है, चौके छक्के लगाते, जिन्होंने अच्छी शुरुआत की है, वही बल्लेबाज अब बल्लेबाजी करते हुए. स्ट्राइक एंड पर साहिल, स्ट्राइक एंड पर मच्छिंद्र है और उनको जो रोकने की जिम्मेदारी रहेगी करण की अब शंकरदादा स्पोर्ट्स क्लब कवटे महाकाल की तरफ से. वही करण गेंदबाजी करेंगे. महाकाली कलेक्शन एड की तरफ से अब ये अच्छा स्ट्रोक है मिड विकेट की दिशा में. वहां तो फील्डर मौजूद है लेकिन साहिल के खाते में 1 रन. इसी के साथ अब स्कोर बढ़ता हुआ कुल मिलाकर रन संख्या 28 रन. अभी भी ये दूसरा ओवर प्रगति पर है. देखेंगे तो ज्यादा यहाँ पर रन रेट बटोरने में ये दोनों बल्लेबाज सावे यहाँ पर पूरी तरह से सफल होते हुए. मच्छिंद्र ने 1 छक्का लगाया है, बाद में देखते किस तरह की बल्लेबाजी करते हैं. वही मच्छिंद्र अब चौका लगाते हैं, छक्का लगाते हैं या सिंगल डबल चुरा कर अपना जो स्कोर है आगे बढ़ाते हैं. ये देखिए अच्छा स्ट्रोक, लेकिन ये वहां तो फील्डर मौजूद है. लॉन्गॉन के खिलाड़ी ने इस गेंद को जब तक उठाया नहीं तब तक के लिए इस मच्छिंद्र के खाते में 1 रन. और इस 1 रन के साथ अब देखेंगे तो ओवर भी खत्म होता हुआ. 2 ओवर के बाद कुल मिलाकर रन संख्या 29 रन त्रिमूर्ति करौली की. जब तक स्कोर रुका, यहाँ पर खेल रुका है, तब तक के लिए हम सीधे चलते हैं डीजे की ओर. आणि या अनुभवाचा वापर करत करत क्षेत्रक्षण या ठिकाणी पांगवताना आपण पाहतोय, सजवताना पाहतोय. पहिला चेंडू असणार आहे डावकुऱ्या या मच्छिंद्र करिता. त्याने 1 षटका ठोठावलाय आणि आपली बॅट मात्र निश्चितपणे बोलणार आहे हे तो सांगतोय. त्याला मात्र रोखण्याची जबाबदारी असणार आहे ती एक जिगरबाज आणि टेचून गोलंदाजी करणारा नियंत्रित गोलंदाज म्हणजेच शंकर. आता मात्र या चेंडूवरती प्रहार. रनआउटचा मात्र या ठिकाणी संधी होती, मात्र ती संधी गमावली जाते कारण बॅक कॉल केला जातोय. दरम्यान
कोणत्याही प्रकारची धाव होत नाहीये. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आहे. सिली मॅडमचं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती झपकून आलं आणि कोणत्याही प्रकारची धाव जात नाहीये. निर्धाव अशा प्रकारचा पहिला चेंडू टाकण्यात हा गोलंदाज यशस्वी ठरतोय. पहा, तिसऱ्या षटकातला आपण खेळ पाहतोय आणि पहिली इनिंग आहे, म्हणजेच पहिला डाव आहे या षटकातला पुढचा चेंडू. आता मात्र या चेंडूवरती जबरदस्त प्रहार आहे. दोन क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत, मात्र हा चेंडू अडवला जातोय आणि या चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आणि चांगल्या प्रकारच्या क्षेत्ररक्षणामध्ये एकूण धावा प्राप्त होत आहेत त्या दोन. चांगला चेंडू होता, चांगल्या प्रकारचा फटका होता, सरळ बिरकावला होता, स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपात लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला आणि दरम्यान धाव संख्या होती ती 31. पिन बाद 31. तिसरं षटक शंकर दादा स्पोर्ट्स क्लब कडून शंकर करताना आपण पाहतोय. हा छान चेंडू आहे, पुलटा चेंडू आहे, मात्र हा चेंडू बिरकावला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक साधा सोपा अशा प्रकारचा हा चेंडू पकडला जातोय. दरम्यान ही पुन्हा एकदा एकेरी धाव जाते आणि या एकेरी धावेने पुन्हा धावफलक पुढे सरसावतोय. धावसंख्या होते ती 32. शंकर दादा गोलंदाजी करणार आहे तिसऱ्या षटकातली. यानंतरचा सामना संघर्ष स्पोर्ट्स क्लब सलगरे मिरज विरुद्ध MCC मळणगाव. या दोन्ही संघांना विनंती आहे, ही इनिंग संपताच आपण टॉस बॉक्स म्हणजेच नाणेफेकीच्या कक्षामध्ये यायचं आहे. शंकर दादा गोलंदाजी करणार आहे. 10 ते 12 फलंपेक्षा अधिक रन. अतिशय सुरेख चेंडू, फलंदाज या ठिकाणी बीट होतोय. स्थिरावलेला फलंदाजाला अशा प्रकारची गोलंदाजी करणं फार कठीण असतं आणि ही बाब शंकरदादांकडून केली जाते. दरम्यान लेग बाईटचा देखील इशारा येतोय. पहा, छान चेंडू होता, फलंदाजाला बॅटच्या पट्ट्यात घ्यायचा होता, चांगला म्हणजे संपर्क करता येत नाहीये. याचाच अर्थ पवित्र रिश्ता चेंडू आणि चेंडूच्या फळीत करता येत नाहीये आणि त्याचाच फायदा मात्र या शंकरला होतोय. तोच शंकर एक चेंडू निर्धाव टाकल्यानंतर पुढचा चेंडू टाकण्याकरिता सज्ज होतोय. अतिशय सुरेख चेंडू बॅटच्या पट्ट्यात चांगल्या प्रकारे येतोय. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने हा चेंडू जातोय. तोपर्यंत मात्र ही दुहेरी धाव या मच्छिंद्रच्या खात्यात जाते. दुहेरी मात्र ही फार महत्वाची ठरणारी धाव घेतली जाते. दरम्यान एकूण धाव संख्या होती ती 35. बिन बाद 35. या ठिकाणी 5 चौकार अथवा षटकार आला तर या ठिकाणी जी धावगती आहे ती निश्चितपणे मोठ्या प्रमाणात वाढू शकते. शंकर सारख्या गोलंदाजांना चौकार अथवा षटकार ठटवणं खूप कठीण असतं, कारण शंकर हा शंकर दादा स्पोर्ट्स क्लबचा सर्वेसर्वा. आता मात्र पहा, रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, फलंदाज या ठिकाणी चांगल्या प्रकारचा फटका मार. एकूण जर पाहिलं तर हे तिसरं षटक देखील संपते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 39. एकूण जर या ठिकाणी जर पाहिलं तर एक चांगल्या अशा प्रकारचं षटक टाकलंय. या षटकाचं पृथक्करण पहा. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव आणि चौथ्या चेंडूवरती लेग बाईटची 1 धाव मिळते. 5व्या चेंडूवरती 2 धावा आणि 6व्या चेंडूवरती 1 चौकार ठोठावलाय. या चौकाराच्या मदतीने एकूण संघ पोहोचतो 3 षटकांच्या समाप्तीनंतर बिन बाद 39 या धाव संख्येवरती. इथून मात्र हाणामारी होणार, चौकार षटकार निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळणार. निश्चितच जबरदस्त अशा प्रकारची सामना आहे मित्रांनो. विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आपण ही स्पर्धा पाहतो. या स्पर्धेचं आयोजन केलेलं आपण पाहतोय. या आयोजनामध्ये महत्वाची भूमिका बजावली येते विश्वजित युथ स्पोर्ट्स क्लब कवटे महाकाळ यांनी ही भूमिका बजावली आहे आणि या भूमिकेत ते यशस्वी होताना देखील आपण पाहतोय. आजच्या दिवसातला हा महत्वपूर्ण दुपारच्या सत्रातला आपण सामना पाहतोय. त्रिमूर्ती करोली वर्सेस शंकर दादा स्पोर्ट्स क्लब. प्रथम फलंदाजी करताना आपण त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लबला 3 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 39 अशी धावसंख्या रचताना पाहतोय. मात्र चौथं षटक कोणाच्या हातातून केलं जाणार पहा. पहिल्या 3 गोलंदाजांपैकी आणखी एखाद्या गोलंदाजाला पुन्हा बोलवणार का, की नवा गोलंदाज येणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मात्र आता मिळत आहेत. कारण नवा गोलंदाज या ठिकाणी बोलावला जातोय, पाचारण केला जातोय चौथ्या षटकाकरिता. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाच्या वतीने 4थं षटक या बालाजीकडे सोपवलं जातंय. शंकर दादा स्पोर्ट्स क्लबच्या कर्णधाराकडून त्याच्यावरती विश्वास सोपवला जातोय. हा विश्वास पाहूया कशा पद्धतीने तो सार्थ ठरवतो. त्याच्या समोर मात्र साहिल ही
फलंदाजी करणार आहे साहिल. पाहूया या ठिकाणी षटकार जाईल अशी फलंदाजी करतो का ते पाहायचंय. ज्याने षटकार ठोठावलाय, 2 चौकार ठोठावले तर तोच साहिल या चौथ्या षटकात पहिल्या षटकाप्रमाणे कामगिरी करणार का ते पाहायचंय. कारण पहिल्या षटकात त्याने चांगली अशा प्रकारची. आता मात्र हा चेंडू निश्चितच एकेरी धाव तर पूर्ण झालेली आहे, दुसरी धाव देखील सहजपणे पूर्ण होते. पहा छान चेंडू होता, कोणत्याही प्रकारची या ठिकाणी सुख होत नाहीये. सुरक्षित अशा प्रकारचा फटका, सुरक्षित अशा प्रकारची फलंदाजी, सुरक्षित अशा प्रकारची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. बालाजी मात्र ही गोलंदाजी करते. चौथ्या षटकातला हा पुढचा चेंडू टाकतोय, त्याला सामना मात्र करावा लागणार आहे, तो म्हणजेच साहिलला. तोच साहिल जो स्थिरावलेला आहे, मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये त्याला कोणत्याही प्रकारची संधी मिळालेली नाहीये. अतिशय सुरेख चेंडू. आता मात्र साहिल पूर्णतः बीट होतो, शरीर यष्टीवरती हा चेंडू आदळतोय. लेग बाईटच्या स्वरूपात निश्चितपणे ही एकेरी धाव असणार आहे आणि या एकेरी धाब्याने संघ पोहोचतोय 42 धावसंख्येवरती. मात्र जर आपण चौथं षटक पाहिलं तर चांगली सुरुवात केली आहे याच बालाजीने शंकरदादा स्पोर्ट्स क्लब संघाच्या. कारण त्याने पहा एक चांगल्या अशा प्रकारची फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाला हा अशा प्रकारचा निर्धाव चेंडू टाकणं सोपं नाही आहे. त्यात तो या ठिकाणी माहीर ठरतोय आणि माहीर ठरलेला हाच बालाजी पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाजी करतो. डावखुरा फलंदाज आहे मच्छिंद्र, ज्याने चांगला फलंदाजी करण्याचा, चांगली साथ देण्याचा निर्धार केलाय. अतिशय सुरेख चेंडू अलॉंग द कार्पेट. चेंडूवरती फलंदाज एकूण या पहा एकेरी धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, दुसरी धाव मात्र होऊ शकत नाहीये. आणि एकूण एक चांगल्या प्रकारचं आपण गोलंदाजीचं पृथक्करण पाहतोय, चांगल्या प्रकारची ही स्पर्धा पाहतोय आणि चांगल्या प्रकारच्या स्पर्धेतलं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रुपये रक्कम 51,000 व भव्य दिव्य आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक आहे 31,000 व भव्य दिव्य आकर्षक चषक. मात्र हा षटकार साहिल यात साहिलने पुन्हा अतिशय सुरेख चेंडू, सुरेख फटका आहे त्या ठिकाणी. पहा क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावतोय, मात्र या साहिलच्या खात्यात 2 धावा निश्चितपणे मिळणार आहेत. साहिल करता स्ट्राईक असणं फार महत्वाचं असणार आहे. कारण आता मात्र खराब क्षेत्ररक्षणाचं पहा पृथक्करण काय होत आहे. प्रत्यंतर होतं 3 धावांमध्ये. ज्या ठिकाणी 1 धाव गेली असती त्या ठिकाणी 2 तर गेल्यास, त्याऐवजी एकूण 3 धावा गेल्या आहेत आणि या 3 धावांचा निश्चितपणे साहिलला, मच्छिंद्रला आणि त्रिमूर्तीला निश्चितपणे फायदा होतोय. बालाजी मात्र थोडासा निराश असणार आहे, कारण क्रिकेटमध्ये टीमवर्क म्हणण्याचं सांघिक काम करणं गरजेचं असतं. ही सांघिक कामगिरी झाली तरच त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा या ठिकाणी खेळ होऊ शकतो. मात्र डावखुरा मच्छिंद्र पाहूया या षटकातला पुढचा चेंडू खेळण्याकरता सज्ज होतोय, त्याच्याकरता क्षेत्ररक्षण पांगवलेलं आहे आणि या क्षेत्ररक्षणामधून तो पाहूया चौकार मारतो, षटकार ठोठवतो की एकेरी दुहेरी धाव घेतो की अथवा तो या ठिकाणी पॅव्हिलियन मध्ये जातो. अतिशय सुरेख चेंडू, सुरेख पटका, जरूर चेंडू हवेत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि हा साधा सोपा झेल फलंदाज बाद. या ठिकाणी मच्छिंद्रच्या स्वरूपात जबरदस्त पहिला धक्का. त्रिमूर्ती करुणी संघाचा पहिला गडी बाद होतोय. पहिला गडी बाद झाल्यानंतर पहिलीच या ठिकाणी संधी मिळते. पहिल्या गड्याच्या तुम्हाला संधी म्हणालो होतो. आता मी 4 षटक संपतायत आणि धावसंख्या होती ती 52. 5वं षटक मात्र पुन्हा ज्याने एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत 3रं षटक टाकलं होतं, तोच शंकर वैयक्तिक कोट्यातलं हे 2रं आणि संघाच्या वतीनं हे 5वं म्हणजेच अंतिम षटक घेऊन येतोय. मात्र मच्छिंद्र बाद झालाय आणि त्याची जागा घेण्याकरिता मात्र अभि येतोय. अभि पाहूया कशा पद्धतीने या ठिकाणी ही 4 षटकांच्या समाप्तीनंतर 52 52 loss of 1 wicket after 4 over. Last over is progressive, last over by
शंकर दादा फ्रॉम शंकर दादा स्पोर्ट्स क्लब कवटे महाकाल. That's very good delivery by Shankar Dada, who is well-known bowler, well-known batsman in Kavte Bakal and Sangli. पहा एक दर्जेदार अशा प्रकारचं फलंदाज गोलंदाज या ठिकाणी ही झुंज पाहतोय. गोलंदाजीची धुरा मात्र शंकरच्या खांद्यावरती असणार आहे. तोच शंकर या षटकातला महत्वपूर्ण म्हणजेच पहिला चेंडू टाकतोय. पहिल्या चेंडूतला मात्र सामना अतिशय चांगल्या पद्धतीने करतोय. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने हा चेंडू जातोय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तोपर्यंत मात्र ही एकेरी धाव पहा, ही एकेरी धाव आहे. पण शेवटचं षटक म्हटलं की त्या ठिकाणी चौकार षटकार आणि धावांची आतिषबाजी असते, धावांचा पाऊस पडतो. मात्र ही हौस आहे ती पूर्ण केली जाणार का ते पाहायचे. कारण शंकर सरकार एक चांगला गोलंदाज आहे. नियंत्रित आणि अचूक टक्क्याची गोलंदाजी करणाऱ्या शंकरला चौकार षटकार ठोठावणं खूप कठीण आहे. मात्र खेळण्याची जबाबदारी असणार आहे ती साहिलच्या खात्यावरती. साहिल मात्र या ठिकाणी चेंडू भिरकावतोय. चेंडू जातोय आणि साहिलने लिहिला या चेंडूवरती जबरदस्त अप्रतिम षटकार. कमांड डीजे. तारखेला बरोबर उद्या आपल्याला मतदान करायचं. जो तुम्हाला नेता, जो तुम्हाला सदस्य, जो तुम्हाला उमेदवार योग्य वाटतो त्याला मतदान करा. आणि आपण थेट जातोय चेंडू फेकायचा आहे. स्वयंसेवक आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. कारण 18 वर्षानंतर आपल्याला मतदानाचा अधिकार मिळतो. हा अधिकार आपण उद्या बजावणार आहोत. कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांमध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी मतदान करावं अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतोय. मात्र या गावामध्ये नगरपंचायत आहे, परंतु आजूबाजूचे जे प्रेक्षक आलेत त्यांना ही विनंती असणार आहे. हे आव्हान आहे या मंचाकडून. मात्र अतिशय सुरेख फटका या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवरती झपकन येतो. तोपर्यंत मात्र एकेरी धाव निश्चितपणे असणार आहे. अभि आणि त्याचा साथीदार म्हणजे साहिल अजूनही मैदानात आहे, ज्याने जबरदस्त अशा प्रकारची फलंदाजी केली. आधीच्या चेंडूवरती षटकार ठोठावला, त्यानंतर मात्र एकेरी धाव घेतले आणि आता मात्र खेळण्याची जबाबदारी असणार आहे ती अभिच्या खांद्यावरती. शंकर मात्र एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय आणि चांगल्या प्रकारच्या गोलंदाजीवरती मात्र चांगल्या प्रकारची फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तो त्रिमूर्ती साहिल एकूण 36 धावांवरती खेळतोय. त्यात त्याचे 2 सणसणीत षटकार, एकूण पहा 3 सणसणीत षटकार आहेत, 2 चौकार आहेत आणि तो खेळतोय एकूण 36 या धावसंख्येवरती. पहा एक जबरदस्त आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी. पंच या ठिकाणी पहा हे नियम समजावून सांगतायत. दोन्ही पंच नामवंत अशा प्रकारचे पंच आहेत. पंढरपूरहून आलेले श्रीयुत गुंड आणि त्यांना साथ देण्याचं काम करतात ते सचिनजी सांगेकर अशा प्रकारचे हे पंच आहेत. एकूण या स्पर्धेकरिता जे पंच आहेत हे अत्यंत दर्जेदार अशा प्रकारचे आहेत, नामवंत अशा प्रकारचे पंच आहेत. जर सचिन सांगेकर यांचा जर विचार केला तर हे पंच अशा प्रकारचे पंच आहेत. त्यांनी आपल्या भारतीय संघातील खेळाडूबरोबर ते खेळलेले आहेत, त्यांना गोलंदाजी केलेली आहेत अशा प्रकारचे सचिनजी सांगेकर आहेत. नो बॉल या ठिकाणी कॅन्सल केला जातोय. एकूण धावसंख्या होती ती 60 अशी धावसंख्या होते. पाहूया या सामन्यात कोण कोणाची वाट लावणार. कारण धावसंख्या झाली 60 आणि चेंडू शिल्लक आहेत ते एकूण इथून 3 चेंडू शिल्लक आहेत आणि या 3 चेंडूंवरती जास्तीत जास्त धावा म्हणजेच जर 12 धावा आल्या तर फार मजा येणार आहे. आता मात्र अभि फलंदाजी करणार आहे. अतिशय सुरेख चेंडू, सुरेख फटका, चेंडू सीमा पार, जबरदस्त षटकार.
सरळ भिरकावून देतोय आणि मिडविकेट आणि जो लॉंग ऑन आहे या लॉंग ऑनच्या दरम्यान हा चेंडू सीमा पार होतोय. जबरदस्त अशा प्रकारची तो फलंदाजी करतोय. शंकर सारख्या एका चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला चपराक लावल्यासारखा हा षटका ठोठावतोय आणि आपल्या संघाला एकूण 66 या धावसंख्येवरती नेऊन सोडतोय. पण या षटकातले एकूण 2 चेंडू शिल्लक आहेत. ही इनिंग संपण्याकरिता देखील 2 चेंडू असणार आहेत. आता मात्र पहा हा चेंडू पहा यष्टीरक्षकाच्या बाजून जातो. त्या ठिकाणी फाईन लेगच्या पट्ट्यातला क्षेत्ररक्षक तिथे येतोय. पंचांकडून इशारा देखील येतोय. वाईटचा इशारा येतोय आणि या वाईट धाब्याने एकूण 2 अशी धावसंख्या बढ़ते आणि धावसंख्या होते ती 68. हे निर्णायक शेवटचं 5वं षटक आहे. एकूण 68 धावांचा या ठिकाणी डोंगर रचण्यात हा संघ आतापर्यंत यशस्वी ठरलाय. मात्र जबाबदारी असणार आहे ती सैलच्या खात्यावरती. सैल पाहूया चौकार ठोठावतो, षटका ठोठावतो, कारण त्याच्याकडे ही नामी संधी असणार आहे आणि नामी गोलंदाजी करण्याचा या ठिकाणी बहुमान आहे तो या शंकरला. तो शंकर आता मात्र या चेंडूवरती जबरदस्त मच हिटिंग बहुत ही बेहतरीन यहाँ पर छक्का लगता हुआ. जिन्होंने अभी अभी छक्का लगाया है. पहा हा डॉन इथलाच आहे. आयकॉन प्लेयर आहे. ज्या आयकॉन प्लेयरने जे आवश्यक असतं ती गोष्ट सगळी या ठिकाणी केलेली आपण पाहतोय. कोल्हापूरहून आलेला हा आयकॉन प्लेयर साहिल त्याने 16 चेंडू आणि एकूण 42 धावा जमा केल्यात. मात्र या षटकातले काही चेंडू शिल्लक आहेत. काही चेंडूचा मात्र त्याला सामना करावा लागणार आहे. शेवटचा चेंडू आहे त्यामुळे या ठिकाणी 50 होऊ शकणार नाहीये. साईलला आणखी काही चेंडू मिळाले असते तर निश्चितपणे या स्पर्धेतली पहिलं जे अर्धशतक आहे हे त्याच्या नावावरती झालं असतं. आता मात्र हा अलॉंग द कार्पेट खेळतोय. चेंडू पहा चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगल्या प्रकारचं पहा क्षेत्ररक्षणात देखील एकूण आणि तिसरी धाव काढत असताना फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. साहिल मात्र नटआउट राहतोय. एकूण धावसंख्या होती ती 76 आणि 77 धावांचं उद्दिष्ट असणार आहे. बघा शंकरदादा स्पोर्ट्स क्लब या संघाने प्रथम गोलंदाजी केली. गोलंदाजी करताना डावाची सुरुवात मात्र केली ती या ठिकाणी रणजितने. तो महागडा ठरला. त्यानंतर करण देखील महागडा ठरला. मात्र शंकरने तिसऱ्या षटकात या ठिकाणी चाप लावलाय तो मच्छिंद्र आणि या साहिलला. कारण त्यानंतर त्याने जो बालाजी आला त्याने देखील चांगल्या प्रकारची यादीसह नाणेफेकीच्या कौलाकरिता यायचं आहे. मध्यंतराकरिता सामना थांबलेला आहे. आपण सलगर स्पोर्ट्स क्लब त्याचबरोबर MCC मळणगाव आपण त्वरित नाणेफेकीच्या कक्षामध्ये यायचं आहे.
मुद्दू दिसते का हिरवा शर्टवाला तुझ्याकडे सगळ्यात वाईट गोष्ट आहे टीमा बोलून कुठं आल्यात काय आल्यात विचारायचं कसं तुम्ही मी कसं हॅलो 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 मळणगाव MCC मळणगाव आपला प्रतिस्पर्धी नाणेफेकीच्या कक्षामध्ये दाखल झालेला आहे म्हणजे सलगरचा संघ दाखल झालेला आहे तर शंकर दादा स्पोर्ट्स क्लब आपण सलामीवीर मैदानात पाठवायचं आहे त्रिमूर्ती करोली आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे त्यानंतर मी अनाउन्समेंट करतोय त्या सर्व संघांना विनंती आहे आपण मध्यंतराच्या दरम्यान बरोबर जे नाणेफेकीचं कौल आहे नाणेफेकीचं कक्ष आहे या कक्षामध्ये नाणेफेका करता यायचं आहे कोंगाई स्पोर्ट्स क्लब कोंगनोळी त्याचबरोबर सोनियाळ क्रिकेट क्लब सोनियाळ जत BMW रेडाल इचलकरंजी MCC मुरब रायबाग या सर्व संघांना विनंती आहे आपण आपल्या खेळाडूंची यादी आमच्या संयोजकांजवळ द्यायची आहे खेळाडूंची यादी नसेल तर तरी देखील आपल्याला पेनल्टी लागेल याची आपण नोंद घ्यायची आहे नाणेफेकीचा कौल केला जातोय दुसऱ्या सामन्याचा म्हणजे संघर्ष स्पोर्ट्स क्लब सलगर विरुद्ध MCC मळणगाव सामन्याला प्रारंभ होतोय 78 धावांचा पाठलाग 77 धावांचा पाठलाग करावा लागेल 7-7 म्हणजे 7 द्यायची आहे जर फलंदाजांनी चांगली साथ दिली तर या ठिकाणी शंकरदादा स्पोर्ट्स क्लब विजयी ठरू शकतो मात्र त्रिमूर्तीच्या गोलंदाजाने आणि क्षेत्ररक्षकाने चांगल्या प्रकारची साथ दिली तर या ठिकाणी 7-7चा म्हणजे 77 धावांचा पाठलाग करणं डोकेदुखी ठरणार आहे ती म्हणजेच शंकरदादा स्पोर्ट्स क्लबला तम्मा मात्र स्ट्राईक किडला तर नॉन स्ट्राईक किडला असणार आहे तो रणजित आणि तम्मा अशी जोडी साहिल कडून गोलंदाजी केली जाते अतिशय सुरेख चेंडू आहे त्याचा सन्मान केला जातो आहे सिली मॅडमचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय तोपर्यंत मात्र तम्मा ही एक धाव घेतोय तम्मा मात्र कोणत्याही प्रकारची मनामध्ये तमा ठेवत नाही कारण त्याला माहित होतं हलकासा तो चेंडू खेळला होता आणि या चेंडूवरती त्यांनी एकेरी धाव घेतली आहे कारण समोर कोण आहे तर साहिल आहे जो कोल्हापूरचा आणि आयकॉन म्हणून खेळतोय रणजित ही आयकॉन आहे रणजित मात्र हा चेंडू भिरकावतोय चौकाराकारी केले रंग पोचतोय एकूण 5 या धावसंख्येवरती पुन्हा तोच टॉसचा बॉस केला जातोय आदरणीय भैया साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल यानंतरचा सामना म्हणजेच संघर्ष स्पोर्ट्स क्लब विरुद्ध MCC मळणगाव साहिल आयकॉन तर त्याच्या समोर असणारा तम्मा हा एक स्थानिक खेळाडू आहे जो आज त्रिमूर्ती करोली कडून खेळताना आपण पाहतो तर नॉनस्ट्राईक एंडला जो फलंदाज आहे ज्याने एक चौकार ठोठावलाय तो रणजित मात्र तम्माने या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा फटका मारला चेंडू मात्र या ठिकाणी जातोय सीमा पार होणार का ते पाहायचं चेंडू सीमा पार जबरदस्त चौकार ठोठावल्यानंतर त्याचा आत्मविश्वास निश्चितपणे उंचावलेला असणार आहे साहिल सारख्या एका कोल्हापूर एक्सप्रेस म्हणून ज्याला आपण ओळखतो अशा प्रकारचा गोलंदाज
डावखुरा गोलंदाज या गोलंदाजाच्या पहा चांगला चेंडू होता, यष्टांवरचा चेंडू होता, या तमाने पाहिला होता. जर त्याने या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला असता तर यष्टी उद्ध्वस्त झाली असती. या सगळ्या गोष्टींची समीकरण तो डोक्यात बांधतोय आणि हा चेंडू हलकासा तटवतोय आणि एकेरी धाव घेतोय. पहा चौकार आल्यानंतर एकेरी धाव घेणं याला बुद्धिमानी क्रिकेट अशा प्रकारचं क्रिकेट आणि चांगल्या प्रकारचं क्रिकेट, चांगल्या प्रकारची फलंदाजी या ठिकाणी करताना आपण हे दोन्ही फलंदाज पाहतोय. कारण साहिल सारख्या एका अनुभवी आणि गुणमान अशा प्रकारच्या गोलंदाजाला अशा प्रकारच्या धावा रचणं फार कठीण असतं. आता मात्र आतापर्यंत साथ दिली आहे ती साहिल आणि रणजितनी त्रिमूर्ती करिता. त्रिमूर्तीच्या या रणजित कडून हा जबरदस्त फटका आहे. चेंडू निश्चितपणे सीमा पार होणार का ते पाहायचं. चेंडू सीमा पार होतो का ते पाहायचं. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र चांगल्या क्षेत्ररक्षणानंतर देखील चेंडू हा सीमा पार. अशी धावसंख्या होते आणि मात्र दुसऱ्या षटकात पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाते. 77 धावा या ठिकाणी पाठलाग करता असणार आहे त्या त्रिमूर्ती कडोली संघाकरिता. शंकरदादा स्पोर्ट्स क्लब या संघाने प्रथम फलंदाजी केली आणि 76 धावा कुठल्या 77 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. शंकरदादा थँक्यू थँक्यू. शंकरदादा या ठिकाणी या ठिकाणी फलंदाजी करताना आपण पाहतोय. बॉलर मात्र जावेद असणार आहे. धावसंख्या 15. रणजित आणि तम्मा अशी जोडी आणि त्यांना जावेद गोलंदाजी करणार आहे. त्रिमूर्ती कडोली कडून. त्रिमूर्ती कडोली संघाचा हा एकूण पहिल्या अशा प्रकारच्या षटकाचा मारा वैयक्तिक कोट्यातला. मात्र संघाकडून हे दुसरं षटक असणार आहे आणि दुसऱ्या षटकात मात्र अतिशय चांगल्या प्रकारचा फटका आहे. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक चेंडू निश्चितपणे सीमापार होतो का ते पाहायचंय. पंचांकडून अद्यापही इशारा येत नाहीये. तोपर्यंत मात्र धावून धाबा घेतल्या जात आहेत आणि चांगल्या प्रकारचं बहुधा या ठिकाणी क्षेत्ररक्षण होत आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी. अतिशय सुरेख चेंडू, अप्रतिम दर्जेदार अशा प्रकारची जावेदकडून गोलंदाजी केली जाते. 2 चेंडू निर्धाव टाकण्यात तो यशस्वी ठरतोय. कारण त्याच्या समोर एक स्थिरावलेला फलंदाज असताना देखील अशा प्रकारची गोलंदाजी तारीफ करावी लागेल. अचूक आणि नियंत्रित अशा प्रकारची गोलंदाजी, तिखट गोलंदाजी. अतिशय सुरेख चेंडू, सुरेख फटका म्हणता येणार नाही. कारण चांगल्या अशा प्रकारचा या ठिकाणी त्याला बॅटचा संपर्क करता येत नाही चेंडूपर्यंत. आणि याला मी असं म्हणेन की चेंडू आणि बॅट मध्ये पवित्र रिश्ता म्हणजे करता येत नाहीये. पवित्र रिश्ता त्याला राखता येत नाहीये. जर पवित्र रिश्ता झाला तर चौकार अथवा षटकार येणार. तो जावेद अतिशय सुरेख चेंडू, सुरेख फटका आहे. हा चेंडू निश्चितपणे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या वरून जातोय आणि या चेंडूवरती लिहिलाय पण तम्मा तम्मा आहे आणि षटकार ठोकला देखील तम्मा तम्माने.
मला वाटतं या ठिकाणी कुणालाही कुणाचीच तमा नाहीये. गोलंदाज मात्र या ठिकाणी चिंतित असणार आहे, कारण जावेद सारख्या एका चांगल्या प्रकारच्या गोलंदाजाला हा षटकार ठोठावतोय. तोच तबा पुन्हा एकदा आपल्या बॅटिंग मार्कवर सज्ज आहे, तर जावेद मात्र आपल्या बॉलिंग मार्कवरती सज्ज असणार आहे. पण त्रिमूर्तीकडून गोलंदाजी. आता मात्र पुलटा चेंडू आहे, चेंडू मात्र निश्चितपणे भिरकावला जातो. चेंडू सीमा पार, चेंडू सीमा फ्री हिटचा इशारा येतो का ते पाहायचंय पंचांकडून. जर हवेत हात फिरला पंचांकडून फ्री हिटचा इशारा येतो का ते पाहायचंय. मात्र या ठिकाणी पुलटा चेंडू होता, पुलटा चेंडूवरती सरळ एक षटकार ठोठावलाय, बॅटच्या पट्ट्यात बरोबर घेतला, चेंडू सीमा पार करून दिलाय आणि या षटकारासह एकूण 77 धावांचा पाठलाग करताना शंकरदादा स्पोर्ट्स क्लबची धावसंख्या होती ती एकूण 30 अशी धावसंख्या होते. आपापसात चर्चा केली जाते. दरम्यान एकूण पहा त्रिमूर्तीकडून पंच नो चेंडू आहे ना. खेळ थांबलेला आहे. खेळ थांबल्यानंतर आपण एका मधुर संगीतानंतर पुन्हा भेटूया. कुठेही जाऊ नका, इथेच थांबा. YouTube लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या समोर ही स्पर्धा घेऊन येतोय. मात्र एक छोटस गाडी पंचांकडून इशारा पाहूया. 9चा कोणता येतो ते. पंच 9चा आता दिला होता तो मला वाटतं या ठिकाणी पंचांकडून कायम ठेवला जातोय की कॅन्सल केला जातोय हे आपण पाहायचंय. 9 या ठिकाणी रद्द केला जातोय. एकूण धावसंख्या होती ती 29. 2 षटक संपलेत. 2 ओवर के बाद कुल मिलाकर रन संख्या 29 रन. अभी भी अच्छी शुरुआत की है रणजीत और तम्बा ने. बहुत ही अच्छी तरह से शुरुआत करते हुए और अच्छी शुरुआत के बाद देखते हैं तीसरा ओवर किसके द्वारा किया जाएगा. तो तीसरे ओवर के लिए बुलाया जा रहा है नए गेंदबाज साहिल रहेंगे जिन्होंने पहला ओवर डाला था, जो आइकॉन प्लेयर है. त्रिमूर्ति करुली का ये खिलाड़ी है, कोल्हापुर से खेलते हैं. कोल्हापुर इनका जन्म गांव है और आज करुली की तरफ से खेलते हुए जिन्होंने अच्छी बल्लेबाजी की थी, अच्छी बल्लेबाजी करके अब अच्छा यहाँ पर गेंदबाजी करने का उनका इरादा लग रहा है. लेकिन उनके सामने कौन है तो नए जाने माने मशहूर बल्लेबाज रंजीत है, वो भी आइकॉन है शंकरदादा स्पोर्ट्स क्लब की तरफ से. ये तीसरे ओवर का पहला यहाँ पर अंपायर के बगल से तेज कदमों के साथ गेंदबाजी करके गेंदबाज साहिल है. रंजीत उनके सामने पहली गेंद रहेगी. दोनों आइकॉन खिलाड़ी है. ये देखिए उठाकर खेला है, हवा में गेंद, वहां तो फील्डर मौजूद है. आसान कैच और कैच पकड़ते हुए विकेट गिरता हुआ
यहाँ पर खेलने की कोशिश की थी, हवा में गेंद थी, साहिल ने उनको इस तरह से गेंद डाली थी, उनको खेलने के लिए बहुत ही प्रयास किया था, लेकिन प्रयास में पूरी तरह से नाकामयाब होते हुए, और नाकामयाब के बाद नए बल्लेबाज नास्टर गेंद पर बालाजी आएंगे और उनको साथ देने के लिए जो ओपनिंग करने आए थे वही बल्लेबाज अब स्ट्राइक एंड पर रहेंगे। साहिल एक सफलता पाने के बाद गेंदबाजी करते हुए, ये देखिए उठा कर खेला है, सीधी गेंद बाउंड्री के बाहर, ये गेंद छक्के के लिए। अरे सलगर आपण निर्णय कळवायचा, सलगर अतिशय सुरेख चेंडू, मात्र हा बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये, एक छोटीशी एक चांगली अशा प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी केली जाते, छोटीशी चूक होती ती म्हणजेच या फलंदाजाची, तो पुढे आला होता, शेवटच्या क्षणाला त्याने निर्णय घेतला की चेंडूला फक्त आपण स्पर्श करायचा आहे, बॅटचा स्पर्श करायचा आहे, पुन्हा तो सागर आता मात्र या चेंडूवरती जबरदस्त अशा प्रकारची गोलंदाजी त्रिमूर्तीकडून सागर मात्र चांगल्या प्रकारची या ठिकाणी गोलंदाजी करत करत या षटकाचा शेवटचा चेंडू संपवतोय, म्हणजेच 3 षटकाचा खेळ संपतोय, 1 गड्याच्या मोबदल्यात 38 अशी धावसंख्या होते आणि 77 धावांचा म्हटलं मात्र या ठिकाणी पाठलाग करावा लागणार आहे। या ठिकाणी एक छोटासा ब्रेक घेतोय, यू गए यू आए, कम ऑन डीजे। बल्लेबाज बालाजी के कंधों पर नॉन स्ट्राइक एंड पर बल्लेबाज जो स्टेट बल्लेबाज है वो नॉन स्ट्राइक एंड पर है, जिन्होंने अभी तक अच्छी बल्लेबाजी की है लेकिन रुकने के लिए तैयार है नए गेंदबाज अभिजीत, जिन्होंने अच्छी बल्लेबाजी भी की थी, वही अभिजीत कटारिया गेंदबाजी करेंगे। त्रिमूर्ति के ये जाने माने खिलाड़ी है, जाने माने गेंदबाज है, 12 गेंदे 39 रनों की यहाँ पर ये देखिए अच्छी गेंद पूरी तरह से बीट होते हुए स्ट्राइक एंड पर। अब ये बल्लेबाज है जिन्होंने अभी तक अच्छी बल्लेबाजी की है, वही बल्लेबाजी करते हुए उसी बल्लेबाज को इसी तरह की गेंदबाजी करना आसान बात नहीं है, वो बात अब मैदान में साबित होती है। अब 11 गेंदे शेष है, 39 रन की जरूरत है। बालाजी के हाथों द्वारा ये गेंदबाजी
ये देखिए अब यहाँ पर जरूर देखेंगे ये बल्लेबाज पूरी तरह से बीट होते हुए लगातार 2 गेंदे डॉट 10 गेंदे 39 रन की जरूरत। बल्लेबाज तम्मा यहाँ पर पूरी तरह से हिचकिचाहट के साथ खेलते हुए पूरी तरह से हक्का बक्का है, क्योंकि बालाजी की गेंदबाजी अभी तक अच्छी और नफी तुफली गेंदबाजी करते हुए वही बालाजी अंपायर के बगल से तेज कदमों के साथ गेंदबाजी करेंगे तम्मा के लिए। अब ये देखिए उठा कर खेला है, वहां तो फील्डर मौजूद है लेकिन ये आसान कैच। के लिए मात्र सर बालाजी 9 चेंडू 39 धाबांची गरज असणार आहे। बालाजीने एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली, आतापर्यंत त्याने 3 चेंडू टाकले आणि 3 चेंडू मध्ये 1 गडी बाद केलाय। अतिशय चांगल्या प्रकारची अभिजित अतिशय सुरेख चेंडू आहे अभिजितची तारीफ करावी लागेल। मला वाटतं ही अभिजितची गोलंदाजी आहे ती अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी आणि चांगल्या प्रकारच्या गोलंदाजीचा निश्चितपणे फायदा होणार आहे तो त्रिमूर्ती या संघाला। सलगर आपण निर्णय कळवायचा आहे। मात्र विजयी संघाला विनंती आहे आपण आपला सामना संपताच मॅन ऑफ द मॅच करिता टॉस बॉक्स कडे यायचं आहे। ज्या टॉस बॉक्स कडे हा बहुमान वितरित केला जाणार आहे। सलगर स्पोर्ट्स क्लब सलगर त्याचबरोबर MCC मळणगाव या दोन्ही संघांना विनंती आहे आपण पुढच्या सामन्याकरिता आपण सज्ज राहायचं आहे। 6 चेंडू शिल्लक आहेत। डावखुरा गोलंदाज मात्र या ठिकाणी गोलंदाजी करतोय। फलंदाजाला पहा बॅटच्या पट्ट्यात चेंडू चांगला घेता येत नाहीये, दरम्यान 1 चेंडू पूर्ण होतोय, धाव मात्र 1 येते, म्हणजेच 5 चेंडू आणि एकूण विजयासाठी गरज आहे ते 32 धाबांची आणि गोलंदाजी मात्र मच्छिंद्र करताना आपण पाहतोय। 5 चेंडू 32 धाबांची गरज निश्चितच या सामन्यात रंगत येते आहे।
29 गरज. पाच चेंडू 29 धावांची गरज. पुन्हा एकदा छान चेंडू, छान फटका आहे, मात्र हा चेंडू सीमा रेषेवरती पकडला जातोय. फलंदाज बाद होतोय. शंकरदादा स्पोर्ट्स क्लब जे या ठिकाणी पॅव्हिलियन आहे ते फक्त खेळाडूंकरिताच असतील याची आपण नोंद घ्यायची आहे. सलगर प्रथम फलंदाजी, तर MCC मळणगाव आपण क्षेत्ररक्षणाकरता सज्ज राहायचं. या सामन्यानंतर मात्र छान चेंडू आहे, कोणत्याही प्रकारची या ठिकाणी औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यातली. हा सामना जवळजवळ आपण मैदानात पाहतोय. मात्र जो आव्हान किंवा विजयाचा जो कौल आहे तो बरोबर निश्चितच हॅट्रिकची संधी असणार आहे. सलग 3 गडी बाद करण्याची कमाल हा गोलंदाज करतो का ते पाहायचं. या षटकातला पुढचा चेंडू आहे, अतिशय सुरेख चेंडू, मात्र हा चेंडू सीमा पार होणार का ते पाहायचं. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतो, चेंडू सीमा पार. जबरदस्त अप्रतिम दर्जेदार अशा प्रकारचा चौकार ठोठावतो. चौकाराच्या मदतीने संघ पोचतोय 77 धावांचा पाठलाग करताना 52 या धावसंख्येवरती. मात्र या सामन्यातली औपचारिकता आहे, क्षेत्ररक्षण करणारा संघ हा जवळजवळ विजयी ठरलेला आपण पाहतोय. कारण या षटकातले फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. आणि आता मात्र हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. पहा, चौथ्या षटकात चांगला मारा केला तो अभिजितने, आणि 5व्या षटकात देखील चांगला मारा केलाय तो या मच्छिंद्रने. या ठिकाणी जबरदस्त अशा प्रकारचा फटका आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पण चांगल्या प्रकारे चांगले क्षेत्ररक्षण होते. चांगले क्षेत्ररक्षण दरम्यान हा सामना या ठिकाणी संपतोय. आणि दरम्यान या ठिकाणी त्रिमूर्ती विजयी संघ आहे. सगळे खेळाडू या ठिकाणी बरोबर असणार आहेत. मॅन ऑफ द मॅच म्हणजेच या सामन्याचा सामनावीर हा बहुमान या ठिकाणी वितरित केला जातोय. आणि हा सामनावीर बहुमान वितरित करण्याची मी विनंती करणार आहे